लाज वाटते मला तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलंय। नेत्रा बास, मला काही ऐकायचं नाहीये तुझं। अरे बिझनेस मधला एक डिसिजन चुकला दादांचा, पण म्हणून काय आयुष्यभर शिक्षा द्यायची त्यांना? आणि माझा विश्वास आहे दादा पुन्हा एकदा हे सगळं वैभव उभं करून दाखवतील, तेव्हा काय करणार आहेस? नेत्रा तू काही बोलू नकोस। मला ना खरंच खरंच लाज वाटते, तू माझा नवरा आहेस याची। नेत्रा बास झालं। नाही गौरांग, गौरांग त्याला जे वाटतंय तेच बोलतोय। आणि कदाचित त्याचंच योग्य आहे। मी तुम्हा सर्वांचाच गुन्हेगार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणालाही आणखीन कुठलाही आरोप करायचा असेल तर प्लीज मोकळेपणानं बोलू शकता। भारत, आता तू का असं बोलायलास? आधीच किती त्रास होतोय मनाला। मी रस्त्यावर आलोय, त्यामुळे आता इथून पुढे तुमच्या कोणावरच मी कुठल्याही प्रकारचा हक्क सांगू शकत नाही। तुम्हा सर्वांना तुमचे मार्ग मोकळे आहेत। मला जन्म देणाऱ्या आईची माझ्यावर जबाबदारी आहे। फक्त तिच्या सुखासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहीन। बाकी तुम्हा कोणावरही माझा कुठलाच हक्क नाही। आपले डिवोर्सचे पेपर्स तयार करून घे। तू जिथे सांगशील, जेव्हा सांगशील, मी साईन करेन।